हा भाग आपण बघणार आहोत. तर ते डॉक्युमेंट कशा पद्धतीने तयार करायचं आणि कशा पद्धतीने त्याला शेअर करायचं ते आपण बघूया. ठीक आहे. आणि तुम्हाला समजल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. ठीक आहे. जर तुम्हाला मधीच वाटलं की सर तुमचं थोडं फास्ट होत आहे, तुम्ही मला मेसेज करायचा इन कॉल मेसेज मध्ये की सर थोडं फास्ट होत आहे, आपण लगेच स्लो करू. ठीक आहे. कारण बघा तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे, माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे. तुमच्या घेण्यावर आहे आता तुम्ही किती पद्धतीने घेऊ शकता ते. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की स्पीड जास्त आहे, सर स्लो करा, आपण स्लो करू. ठीक आहे. चला तर आपण आलोय WPS ऑफिस मध्ये. WPS ऑफिस मध्ये आल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्लस किंवा क्रिएट हा ऑप्शन दिसेल. जर हा दिसत नसेल तर नक्कीच तुमचं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. इथे फाइल्स किंवा डिस्कवर किंवा WPS प्रो. बघा WPS ला इथे पैसे वगैरे तो मागतो. आपल्याला त्याला पैसे देण्याची गरज नाही. ठीक आहे. आपलं सगळं फ्री मध्ये काम करायचं आहे. तर इथे प्लस तर कुठेच दिसत नाहीये. इथे फाइल्स मध्ये गेलो कुठेच दिसत नाही. आता कसं करायचं, थोडस गोंधळ होतो, बरोबर की नाही. तर पहिले खाली लक्षात ठेवा की इथे तुमची क्लिक रिसेंटला क्लिक आहे का हे बघायचं. हा रिसेंट तुमचा ब्ल्यू कलर मध्ये झालेला आहे का हे बघायचं. ठीक आहे. इथे रिसेंटला झाला याचा अर्थ इथेच क्लिक आहे. आता तुम्ही काय करा, इथे क्रिएटला क्लिक करा. या ठिकाणी क्रिएट. ठीक आहे. या बाजूला क्रिएट किंवा जास्त जर वर गेलात तर मग प्लस त्याला क्लिक करायचं. ओके. त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा सगळे जे गुगलचे WPS चे इंटरफेस आहेत ते सगळे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आपण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकणार आहोत, पण स्टेप बाय स्टेप. डॉक्युमेंट, PPT, एक्सेल, PDF वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आता आपल्याला जायचंय डॉक्युमेंट मध्ये. डॉक. ठीक आहे. डॉकला गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने ऑप्शन आलं. तुम्हाला वाटेल की थोडं डिझाईनचं वगैरे घेतो, तसं करू नका. तुम्ही इथे ब्लँक मध्ये जा. इथे ब्लँक. ठीक आहे. इथे ब्लँक शब्द दिसतोय, प्लसचं चिन्ह दिसतंय, तिथे जा. इथे गेल्याच्या नंतर क्लिक केलं की कीबोर्ड येतो. बघा पहिले हा पेज बघून घ्या. हा जो पेज आलाय ना, हा A4 साईजचा पेज आहे. इथे दिसतो आपल्याला एवढाच. अरे एवढाच पेज, छोटाच, पण तो आहे A4 साईजचा पेज. ठीक आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला दिसताना तो अशा पद्धतीने झूम मध्ये दिसतो. म्हणजे पेपरचा अर्धाच भाग, डावीकडचा अर्धाच भाग तुम्हाला दिसतो. तर इथे बरेच जण कन्फ्युज होतात, मग ते मध्येच एंटर एंटर मारत राहतात. तर तसं नाही करायचं. याला पहिले ना अशी चिमटीत मीठ घेतो की नाही आपण, ती चिमटी अशी मोठी करायची आणि अशी जवळ आणायची, चिमटी जुळवायची अशी. चिमटी जुळवल्याच्या नंतर आपल्याला कळतं की ओरिजिनल पेज केवढं मोठं आहे ते. हे 100% मधलं पेज आहे. कळलं का. याला असं झूम मध्ये काम करत असताना झूम मध्ये काम करायचं. तर त्याला झूम आउट करायचं. असं झूम आउट केलं की अशा पद्धतीने तुम्हाला पेज दिसेल. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचं आहे. जेव्हा तुम्ही कीबोर्ड घ्यायला जाल ना, क्लिक केलं की कीबोर्ड येतो. कीबोर्ड आला की या ठिकाणी तुम्ही सुरुवात करायची, बोलायची की आज दिनांक 30 नोव्हेंबर वगैरे वगैरे काय ते. ओके. आज दिनांक हे अशा पद्धतीने दन 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 बोलत जायचं. पहिले पूर्ण अहवाल बोलून टाकायचा की आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा खुर्सापार, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर या शाळेमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी. आता मला व्हॉइस टायपिंग होत नाही म्हणून मी ते कॉपी करून ठेवलं होतं. पुण्यतिथी निमित्त हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. ठीक आहे. हे एवढं टायपिंग तुम्हाला करायचं आहे आणि याला सेव्ह करायचं आणि आपल्या ग्रुपला पाठवायचं. बघा माझं टायपिंग झालं. कसं केलं मी टायपिंग, तर इथे माईकला गेलो. पहिली गोष्ट इथे मराठी इंग्लिश आहे का, तर नाही, इथे इंग्लिश आहे. तर इथे हा डमरू आहे किंवा पृथ्वी गोल म्हणू शकता तुम्ही त्याला. त्याला क्लिक करा. आता इथे मराठी इंग्लिश आलं. आलं. आता गेलो मी माईकला. माईकला गेलो आणि बोलायला सुरुवात केली. दन दन कीबोर्डला हातच नाही लावायचा. फक्त तुम्हाला आज व्हॉइस टायपिंगच करायची आहे. हे लक्षात ठेवा. व्हॉइस टायपिंगच करायची आहे. व्हॉइस टायपिंग करून फाईल सेव्ह करून शेअर कशी करायची ते सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त डोक्याला ताण न घेता फक्त व्हॉइस टायपिंग करायची, ते पण WPS ला. ठीक आहे. अशा पद्धतीने झाले. आता या फाईलला सेव्ह करायची. तुम्हाला कळलं की आता माझी टायपिंग संपलेली आहे, मला या फाईलला सेव्ह करायची.
डेकोरेट आपण नंतर करणार आहोत. पहिले या फाईलला व्हॉइस टायपिंग मला जमते बुवा अशा पद्धतीचा एक अहवाल बनवलेला आहे मी इथं. याला करूया सेव्ह. बघा इथे डनच्या वर एक पॅड आहे बघा, डनच्या बाजूला. या पॅडला तुम्हाला क्लिक करायचं आहे. 2-3 वेळा सांगणार आहे मी तुम्हाला, त्याच्यामुळे काही काळजी नको. डनच्या बाजूला पॅड आहे, त्या पॅडला करा क्लिक. ओके, त्या पॅडला क्लिक केल्या की इथे डायरेक्ट सेव्ह बटन दिसेल, त्याच्यामुळे गडबड करायची नाही. तिथं तर अजिबात क्लिक करायचं नाही, कारण हा कुठे सेव्ह होतोय ना ते पहिले बघायचं आपण, की आपली फाईल नेमकी कुठे सेव्ह होत आहे. थोडस या गोष्टीकडे लक्ष देत चला, की मी जे काम करतोय ते नेमकं कुठे होत आहे. तर हे WPS क्लाउड माय क्लाउडला होत आहे. तर इथे फाईल सेव्ह नका करू, कारण जर WPS ऑफिस तुम्हाला डिलीट करावं लागला तर मग त्याच्यातल्या सगळ्या फाईल पण डिलीट होतात. म्हणून आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करायची फाईल. आपल्याला काय करायची आहे, आपल्या मोबाईल मध्ये. तर याच्या पुढे बाण आहे बघा, हा जो बाण दिसतोय ना, या बाणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, या बाणावर क्लिक केल्याच्या नंतर लोकेशन. ठीक आहे, लोकेशनला गेलो की माय डॉक्युमेंट. माय डॉक्युमेंटला गेलो की इथे बघा या फाईलचं नाव वगैरे आहे, सगळं आहे. इथे डायरेक्ट सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटलं बघा, फाईल सेव्ह झाली. तो अपग्रेड अँड वगैरे वगैरे म्हणतो. इथे नॉट नाऊ म्हणायचं नेहमी. नॉट नाऊ, स्किप, नो, नेवर असे बटन लक्षात ठेवा. नॉट नाऊ. बघा ही फाईल सेव्ह झाली. मी परत सांगतो तुम्हाला ही फाईल कशी बनवली, कशी सेव्ह केली आणि नंतर शेअर कशी केली ते दाखवणार. ओके, बघा इथे खाली आहे आज दिनांक 30 वगैरे वगैरे. ही फाईल आपण आता तयार केलेली आहे. ठीक आहे, तर अशी फाईल कशी तयार करायची ते बघा. तर तुम्हाला जायचं इथे पहिल्यापासून बघा WPS ऑफिस मध्ये. ओके, WPS ऑफिस मध्ये गेल्याच्या नंतर खाली क्रिएट शब्द आहे, या क्रिएटला करा क्लिक. क्रिएटला क्लिक केलं की इथे डॉक्युमेंट. ठीक आहे, डॉकला गेल्याच्या नंतर इथे प्लस. ओके, इथे ब्लँक आणि हा प्लस आहे की नाही, याला करा क्लिक. ओके, त्याला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी क्लिक केलं की हा कीबोर्ड येतो. बरं, हा पेज A4 आहे हे लक्षात घ्या. एवढा पेज आहे. तिथे क्लिक केलं की तो झूम होतो आपोआप. आता इथे माईकला जायचं, की आज दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्तानं वगैरे वगैरे असं असं काय काय बोलायचं ते बोलायचं. ठीक आहे, बोलून झालं म्हणजे या ठिकाणी तुमची व्हॉइस टायपिंग झाली. असं तुम्हाला वाटलं की आता व्हॉइस टायपिंग झालेली आहे, थोडी मोठी करायची आणि इथे सेव्ह म्हणायचं. बघा डनच्या बाजूला पॅड आहे, त्या पॅडला क्लिक करून सेव्ह करा. बघा त्या पॅडला क्लिक केलं, सेव्हला गेलो मी, तर परत तेच दाखवलं की बघा WPS क्लाउड माय क्लाउड. याच्यामध्ये सेव्ह नाही करायची आपल्याला, आपल्याला आपल्या फोन मध्ये सेव्ह करायची आहे. तर त्यासाठी इथे बाणावर या. बाणावर आले, लोकेशनला गेले, माय डॉक्युमेंटला गेले. या ठिकाणी याच्यातले विरामचिन्ह वगैरे वगैरे आहेत ना, त्या गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत. बघा हे फाईलचं नाव टाकलं, ऑलरेडी फाईलचं नाव तिथे आहेच. इथे चुकूनही स्पेस देऊ नका. जर तुम्हाला वाटलं की हा नाव देऊन झालं आणि स्पेस दिली, तुम्ही सेव्ह करायला जा, सेव्हच होत नाही. ठीक आहे, हे थोडेसे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. इथे सेव्ह करायला गेला सेव्ह होणारच नाही, कारण इथे तुम्ही एक एक्स्ट्रा स्पेस दिली, ती डिलीट करावी लागेल. मग डिलीटचं बटन कोणतं, तर हे बघा जे अक्षर खोडतो ना तेच बटन डिलीटचं. बघा झालं. आता सेव्ह करा. झाली सेव्ह. आता सेव्ह झाली. आता याला शेअर कशी करायची ते बघा. बॅक यायचं. तसंच बघा या दोन्ही फाईल या ठिकाणी आपल्या सेव्ह झाल्या. मात्र शेअर करताना एक एक शेअर करायची. ठीक आहे, इथे 3 टिंबला जायचं. बघा ही फाईल शेअर करायची आहे. एक तर तुम्ही दाबून ठेवा, इथे वर शेअरचं बटन येतं, त्याला क्लिक करू शकता. ठीक आहे, त्याला सिलेक्ट करा आणि शेअरच्या बटनावर जा. शेअरच्या बटनावर गेल्यावर बघा 2 फाईल सिलेक्ट केल्यावर वेगळे ऑप्शन येतात, एक फाईल सिलेक्ट केल्यावर वेगळे ऑप्शन येतात. हे पण समजून घ्या. बघा मी आता एकच फाईल सिलेक्ट केली, दाबून ठेवून सिलेक्ट केली आणि इथे शेअरला गेलो. शेअरला गेलो, बघा एक फाईलला अशा पद्धतीचं ऑप्शन आलंय. आता याच्यामध्ये काय करायचं, खाली शेअर ॲज फाईल असा ऑप्शन आहे, या ऑप्शनला क्लिक करायचंय. शेअर ॲज
फाईल याला करा क्लिक. बरं, शेअर ॲज फाईल केल्यावर या लिस्ट मध्ये व्हॉट्सअप कुठे आहे ते शोधा. तर नक्कीच तो खाली असतो. ओके, लेफ्ट होऊन जॉईन व्हा सर. परत इथे व्हॉट्सअपला क्लिक करायचं. व्हॉट्सअपला क्लिक केलं, आपल्या ग्रुपला गेलो, या ठिकाणी सेंड केलं आणि परत सेंड. ठीक आहे, इथे बघा स्मिता दीपक शिंदे मॅडम यांनी फाईल पाठवली. परत बघा कशा पद्धतीने पाठवायची. एक किंवा दोन फाईल तुम्ही ऍट अ टाइम पाठवू शकता, पण तुम्ही पहिले एक फाईलचं समजून घ्या. असं सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्याच्या नंतर वर शेअर बटन आहे, शेअर बटनावर जा. त्याच्यानंतर इथे खाली बघा शेअर ॲज फाईल, शेअर ॲज फाईल याला क्लिक करायचं. शेअर ॲज फाईलला क्लिक करा. त्याच्यामध्ये इथे व्हॉट्सअपला क्लिक करा आणि आपल्या ग्रुपला सेंड करून द्या. ठीक आहे. आता दोन फाईल जर ऍट अ टाइम पाठवायची असतील तर दोघींना सिलेक्ट करा. पहिले एक फाईल सिलेक्ट दाबून ठेवा, क्लिक केलं, हे दोन फाईल सिलेक्ट केल्या, दोन किंवा तीन किती पण. इथे शेअरला गेलो ना की इथे लक्षात ठेवायचं, इथे लिंक आणि फाईल अशा दोन ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही इथे लिंकला क्लिक केला, त्याच्यानंतर इथून व्हॉट्सअपला तुम्ही गेलात, ओके, इथे व्हॉट्सअपला गेलात. आता याच्यामध्ये व्हॉट्सअप नाहीच आहे, इथे कंटिन्यूला गेलात, ओके, व्हॉट्सअप त्याच्यामध्ये नाहीये. माझ्याकडे ते व्हॉट्सअप बिझनेस असल्यामुळे अशी सिंगल फाईलच तुम्हाला शेअर करावी लागेल. एक तर 3 टिंबला जा आणि इथे शेअर ॲज फाईल. ठीक आहे, इथे वर जर व्हॉट्सअप दिसत असेल तर त्या व्हॉट्सअपला जाऊ नका, खाली शेअर ॲज फाईल आहे त्याला क्लिक करा, आपल्या ग्रुपला जा आणि सेंड करून द्या.